ठीक आहे. तर डिप्लॉयमेंट सेट काय आहे, रिप्लिका सेट काय आहे, रिप्लिकेशन कंट्रोलर काय आहे, सगळं बघितलेलं आपण. करेक्ट आहे. ओके. आणि देन आता आपल्याला काय बघायचं आहे, तर आपल्याला बघायचं आहे त्याच्या समोरचा टॉपिक म्हणजे व्हेरिएबल्स आपण कशी यूज करणार. आणखी काय राहिलंय बाकी ते आपण बघू. या रिप्लिकेशन सेट मध्ये मॅच एक्सप्रेशन कसं यूज करायचं सांगितलं होतं ना मी. हा ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं काय, तर त्याच्या समोरचा टॉपिक स्टेटफुल सेट. काय बघायचं आहे, स्टेटफुल सेट आणि व्हेरिएबल्स. आता स्टेटफुल सेट म्हणजेच काय, स्टेटफुल सेट मीन्स व्हॉट. तर स्टेटफुल सेट मीन्स आतापर्यंत जे काही आता कंटेनर क्रिएट झालेले आपले जे पण कंटेनर्स क्रिएट झालेले आहे ते ऍक्च्युली स्टेटलेस आहे. म्हणजेच ते जर डिलीट झाले तरी काही फरक पडणार नाही, कारण त्याचं काय आहे, रिप्लिका एक क्रिएटेड आहे, बॅलन्स होणार आणि आपले ऍप्लिकेशन 24/7 रनिंग राहणार. क्लिअर आहे. एक कंटेनर डिलीट झाला तर त्याचा रिप्लेसमेंट येऊन जाणार. त्यामधल्या डेटाची डेटा आपला स्टोर्ड असायला पाहिजे अशी काही रिक्वायरमेंट नाहीये. बरोबर ना. हा. तर दिस एक जो स्टार्ट होतोय टर्मिनेट होतो काही फरक पडत नाही, अशा स्टेटला काय म्हटलं जातं, स्टेटलेस कंडिशन. ठीक आहे, स्टेटलेस पॉड्स. पण आता आपल्याला काय पाहिजे, स्टेटफुल पॉड पाहिजे. स्टेटफुल पॉड म्हणजे आता इथे राहणार तुमचे डेटाबेस टाइप ऑफ पॉड्स. ओके. जिथे आपल्याला डेटाची इम्पॉर्टन्स आहे, डेटा आपला आवश्यक आहे, तो स्टोर्ड असला पाहिजे. ठीक आहे. देन अशी काही व्हेरिएबल्स तुम्ही पास करणार जे रिक्वायर्ड आहे. क्लिअर. ओके. सो स्टेटफुल सेट. तर बघा इथे काय केलेलं आहे, मी डायरेक्टली तुम्हाला फाईल दाखवतोय कारण आतापर्यंत आपण फाईल्स लिहिलेल्या आहेत आणि तुम्हाला आयडिया आलेली आहे. तर इथे काय होतंय, तर इथे आपण एक काम करतोय, मारिया डीबीचा कंटेनर क्रिएट करतोय. स्टेटफुल सेट सेम असणार, डिप्लॉयमेंट जसं लिहिलेलं आपण त्याच पद्धतीने आपल्याला ही फाईल लिहायची आहे. फक्त इथे काय आणखी एक एक्स्ट्रा तुम्हाला काय दिसणार, ENV. आपण डॉकर मध्ये पण बघितलेलं आहे की आपल्याला एन्व्हायरमेंट कसा पास करायचा असतो. करेक्ट. तर इथे आपल्याला फक्त ENV लिहायचं आहे आणि ENV लिहिल्यानंतर त्याचा ENV मीन्स एन्व्हायरमेंट नेम अँड देन व्हॅल्यू, की अँड व्हॅल्यू. ठीक आहे. एकदम इझी आहे, काही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. आपण याला एक्झिक्यूट करून बघू. सिम्पली मला काय करावं लागणार आहे, स्टेटफुल सेट इथपर्यंत हा मी कॉपी करतोय, कुठावर येतोय, आज परत नाही चालत आहे. ओके, चालू होतो. तर एक आपण इथे तर प्रॅक्टिस करतोय, बट तुम्हाला काय करायचं आहे, EKS क्लस्टर पण क्रिएट करून बघायचं आहे. ठीक आहे. EKS क्लस्टर जर आपण इथे क्रिएट करतो म्हटलं तर त्याला ऑलमोस्ट हाफ एन आवर लागतो क्रिएट होण्यासाठी. कळलं का. हाफ एन आवर लागतो क्रिएट होण्यासाठी. सो त्याला तुम्ही करून बघा आणि जेव्हा पण आपल्याला टाइम मिळेल आपण क्लासमध्ये पण करू. क्लिअर आहे. So side by side, stateful set, Kubernetes, stateful set, create, operate. हाँ, see क्या म्हटलं इथे, the Kubernetes stateful set is the workload API object used to manage stateful applications such as डेटाबेस ऍप्लिकेशन्स. ठीक आहे. तर डेटाबेस टाइप ऑफ जे काही तुमचे पॉड्स असणार ते क्रिएट करण्यासाठी काय यूज केलं जातं, स्टेटफुल सेट. तर ऑर डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्स लाईक Kafka or Zookeeper. So it ensures ordered deployment, scaling and unique persistent identity. ठीक आहे. तर तुम्हाला कळलं काय कशासाठी यूज करतो आपण स्टेटफुल सेट, टू क्रिएट पॉड्स लाईक MySQL and Postgres, something means database type of pods. Okay.
तर आताच आपण एक एक्झाम्पल बघतोय त्यासाठी. AWS EKS हे आपल्याला सर्व्हिस यूज करायची आहे कशासाठी, तर क्लस्टर क्रिएट करण्यासाठी AWS वर, कुबरनेटिस क्लस्टर. क्लिअर. तर कसं करायचं, काय करायचं, इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. ते सिम्पली काय करा, एकदा क्रिएट करून बघा तुमच्या वेनी. झालं तर वेल अँड गुड. आपण त्याला इथे ऍड करू आपल्या क्लासमध्ये, अँड देन जर नाही झालं तर मी करून दाखवेल. ठीक आहे. सो हिअर वी आर, आय एम नॉट ह्युमन. आता इथे गेम खेळायचा आपल्याला. टरबूज काय म्हणतात त्याला, वॉटरमेलन. वॉटरमेलनच म्हणतात ना, का खरबुजा म्हणतात. आता काय म्हणतोय तो, फूड दॅट शेअर अँड इन्ग्रेडियंट विथ द डिश शोन. बर्गर हिअर. व्हेरीफाय. ठीक आहे, कन्सिडर केलं, तुम्ही ह्युमन आहात, तुम्ही रोबोट नाहीये. व्हेरी गुड. किती छान गेम खेळायला येतात आपल्याला. ठीक आहे. तर आपला टास्क काय आहे की स्टेटफुल सेटला एक्झिक्यूट करून बघणे. सेम असणार आहे, काही एक्स्ट्रा नाही आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, डेटाबेस टाइप ऑफ पॉड्स क्रिएट करायचे. अंडरस्टूड. ओके. सो वन मोर इथे आपल्याला करायचं काय, तर फाईल क्रिएट करायची आहे नॅनो. आता मी रेपोजिटरी घेत नाहीये, डायरेक्ट एक फाईल क्रिएट करतो. स्टेटफुल सेट .yml. क्लिअर. आता हे नॅनो काय आहे, काय आहे नॅनो, एडिटर. हा, आता या फाईल मध्ये काय काय केलेलं आहे आपण बघा. तर स्टेटफुल सेट लिहितोय आपण, मेटा डेटा लिहितोय, हे आपल्याला माहिती आहे. लेबल्स लिहिणार आपण, ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर स्पेसिफिकेशन असतं, स्पेसिफिकेशन मध्ये काय लिहितो आपण, रिप्लिकास लिहितो. देन सिलेक्टर असतो, सिलेक्टरचं काम काय आहे, या पॉडला सिलेक्ट करणे. पॉडला सिलेक्ट कसं करणार, तो लेबल्स देणार. मॅच लेबल्स मध्ये कोणता लेबल्स देतोय तो, ऍप इक्वल्स टू माय ऍप 2. करेक्ट आहे. देन स्पेसिफिकेशन आहे, कंटेनर आहे. कंटेनर कुठला चालू आहे, तो MariaDBचा होणार आहे. देन पोर्ट नंबर त्याला आपण अलॉट करतोय, पोर्ट नंबर 333. आणि या MariaDBच्या कंटेनरला, MariaDBच्या कंटेनरला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला काय लागेल, पासवर्ड लागेल. तर पासवर्ड पास करणे कसं, तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, लॉग्स बघितले होते. देन वी नीड टू पास, आठवतं का, लक्षात येत आहे. हा, तर वी नीड टू पास समथिंग लाईक दिस, MariaDB रूट पासवर्ड. करेक्ट ना. देन आता ते पाठवायचं कसं, तर तुम्हाला इथे एक एक्स्ट्रा इन्स्ट्रक्शन इथे पास करावी लागेल. ती कोणती आहे, एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंट मध्ये की असेल तुमची नेम. ठीक आहे. आणि व्हॅल्यू काय त्याचं, ऍडमिन. अंडरस्टूड. ठीक आहे. तर हे पाठवल्याशिवाय आपला पॉड काही क्रिएट होणार नाही. सो सिम्पली XY एंटर. नाव वी हॅव अवर स्टेटफुल सेट. तो कमांड कोणती आहे एक्झिक्यूट करण्यासाठी, kubectl apply -f stateful set. एंटर. सी इट्स क्रिएटेड. बघायचं कसं, तर kubectl get pods आहे. आता इथे क्रिएटिंग कंटेनर दाखवत आहे, झालाय का अजून क्रिएट, नाही झालाय. तर हा जो आहे स्टेटस, हा काय आहे स्टेटस, एक पॉड आहे आणि पॉडच्या आतमध्ये एक कंटेनर आहे आणि एक पैकी एक रेडी आहे की नाही ते चेक करतोय. रेडी आहे का, नाही आहे. एकच पॉड आहे आणि एकच कंटेनर आहे आणि तो रेडी झाला का अजून नाही झालेला आहे. आणि वरच्या याच्यात काय दाखवत आहे, तो हा पॉड आहे. ठीक आहे. पॉडच्या आतमध्ये एक कंटेनर असतो, 2 पण असतात, 3 पण असतात. बघितलं आपण, डायग्राम पण बघितलेली आहे. तर सध्या या पॉड मध्ये किती कंटेनर आहे, एक. तर तो रेडी आहे का, येस. इथे एक कंटेनर आहे, तो रेडी आहे का, अजून नाही आहे, झाला असेल आता.
झालेला दिसतोय. ठीक आहे, तर वन बाय वन आता कंटेनर्स क्रिएट झाले. म्हणजे 3 पॉड आपले जे रिप्लिकास मध्ये लिहिलेले आहे 3 पॉड पाहिजे, 3 पॉड आपले अवेलेबल झालेले आहेत. अंडरस्टूड. आता एक्सेस कसा घेतो मग मायस्क्वेलचा, MariaDB पॉडचा कसा एक्सेस घेतो आपण? मायस्क्वेल रिक्वायर्ड असेल है ना, मायस्क्वेल क्वेरी लँग्वेज आपल्याला आवश्यक असणार आहे. देन त्यानंतर याचा आयपी ऍड्रेस, या तिघांपैकी कोणाचा तरी आयपी ऍड्रेस आपल्याला यूज करावा लागेल. बरोबर, -h मध्ये आठवतं का? हा. देन त्यानंतर काय? येस. सो त्या सिस्टम त्या फ्लोने जाणार, तुम्ही तर याचा ऍक्सेस घेऊ शकणार. क्लिअर? काय कन्फ्युजन नाही? ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्टेटफुल सेट. काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. मोस्टली तर डिप्लॉयमेंट स्टेटस यूज होतं. स्टेटफुल सेट मध्येच डेटाबेस, आता डेटाबेस मध्ये होतं काय, तर डेटाबेस मध्ये मोस्टली ना क्लस्टर्स यूज केले जातात. डेटाबेस कुठेतरी सेपरेट असतो लोकेशनला. जसं AWS आहे, AWS मध्ये RDS असतं, तर RDS यूज करू शकतात, किंवा पोस्टग्रेसचा क्लस्टर यूज केला जाऊ शकतं. इट डिपेंड्स. सो त्यामुळे तुम्हाला स्टेटफुल सेटची तेवढी खास तर गरज नाही पडणार, बट येस तुम्हाला लक्षात असू द्या. डेटाबेस सेपरेटली यूज केला जातात. इथे असे या पद्धतीने क्रिएट केल्या जाईल असं काही नाही. अंडरस्टूड? ओके, तर स्टेटफुल सेट काय असेल ते समजलं. ओके, सो नेक्स्ट आता आपण बघू व्हेरिएबल्स इथे कसे यूज करतात. आता तुम्हाला इथे दिसतंय स्टेटफुल सेट मध्ये आपण काय पास केलंय? व्हेरिएबल पास केलंय है ना. तर हे जे स्टेटफुल सेटची फाईल आहे, ही स्टेटफुल सेटची फाईल आपण आपल्या रिपॉझिटरी मध्ये पण ऍड करून घेऊ. stateful set.yml. हा, परफेक्ट. सो इथे बघा आपण काय पास केलंय? एन्व्हायरमेंट. आता हा एन्व्हायरमेंट इथे पास करतोय, तर हा कुणी पण बघू शकतो पासवर्ड. कुणी पण तुमच्या डेटाबेसला हॅक करू शकतो या पासवर्ड, जर त्याला माहित असेल तर. करेक्ट ना. मिसप्लेस काही ना काही कोणता आयटम करू शकेल तुमच्या डेटाबेस मधला. इज दिस अ गुड वे? या पद्धतीने पासवर्ड पाठवले नाही. ठीक आहे, तर मेन फाईल मध्ये आपला पासवर्ड पाठवायची गरज नाही. आता हा आहे काय? आहे काय? हे एक व्हॅल्यू आहे जी नेहमी चेंज होऊ शकते. व्हेरिएबल्स मीन्स व्हॉट? जे व्हॅल्यूज चेंज होणार. तर अशा टर्म्स जे इथे चेंज होऊ शकतात त्यांना आता आपण कशा पद्धतीने डिस्क्राईब करणार. आणि वन मोर थिंग, व्हेरिएबल यूज करण्याचा एक आणखी ऍडव्हान्टेज म्हणजे आपण काय करतो, या फाईल्सला ग्लोबल लेवलवर युजेबल बनवतो. रिपीटेडली युजेबल. कळलं का? रिपीटेडली युजेबल. आता या कंडिशन मध्ये हे रिपीटेडली यूज होऊ शकते का? पासवर्ड आहे, पासवर्ड आपला इथे माहित होऊन जातो. ओके, नेक्स्ट आपली जर इमेज आपल्याला चेंज करायची असेल, MariaDBच्या ऐवजी मला मायस्क्वेल घ्यायचं आहे, पोस्टग्रेस घ्यायचं आहे, होऊ शकते ना. हा, तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज घ्यायच्या कुठून? मला इथे न लिहायच्या, इथे लिहायच्या नाहीये. जर मी इथे लिहिलेल्या नाही त्या व्हॅल्यूज आणि कुठून तरी सेपरेटली आपण कॉल करतोय, तर ही फाईल आपण रिपीटेडली यूज करू शकतो. राईट. तर यासाठीच इथे यूज केला जातो व्हेरिएबल, म्हणजेच कॉन्फिग मॅप. काय यूज केला जातं? कॉन्फिग मॅप. सो आय विल शो यू द एक्झाम्पल ऑफ कॉन्फिग मॅप हियर. ओके, सो एकदम इझी आहे, एकदम सिंपल आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर सिंपल एक फाईल क्रिएट करणार आपण, config map.yml, आणि इथे सेम अगेन कसं लिहितो आपण? API व्हर्जन काय असेल तर V1 आहे, app1 आहे, ते तुम्हाला चेक करावं लागेल. त्यानंतर काय लिहावं लागेल? काइन मध्ये काय लिहिणार? config map. ठीक आहे, config
मॅप सी कुबरनेटिस कॉन्फिग मॅप. ओके, एकदम सिंपल फाईल आहे, एकदम छोटीशी फाईल आहे. तुम्हाला काय पास करायचं आहे ते फक्त इन दी डेटा सेक्शन लिहायचं आहे. कोणते व्हेरिएबल्स तुम्हाला पास करायचे आहेत तर की इथे राहणार आणि व्हॅल्यू इथे राहणार. कळलं? जसं की आता मी की इथे देतोय पासवर्ड, काय देतोय मी पासवर्ड, आणि पासवर्ड काय असायला पाहिजे, पासवर्ड काय असायला पाहिजे ऍडमिन 1 2 3. ठीक आहे. बरं आता ठीक आहे, आपल्याला हा एक व्हेरिएबल इथे सेट झालाय, बस एवढं असंच करायचंय का, संपला विषय. ठीक आहे, झाला पासवर्ड मी इकडे लिहिलाय, काही कन्फ्युजन आहे का इथे, नाही. तर आता हा इथला पासवर्ड आपण रेफर कसा करणार. सो मी लेफ्ट हँड साइडला इथे कॉन्फिग मॅप ओपन ठेवतो आणि इथे काय करणार स्टेटफुल सेट ओपन ठेवणार. क्लिअर आहे. हा, तर आता इथे बघा हे जी व्हॅल्यू आपण डायरेक्टली पास करत होतो कुठे स्टेटफुल सेट मध्ये, आपल्याला काय करायचं आता हे रेफर करायचं कुठून, कॉन्फिग मॅप मधनं. तर कसं होणार, तर कॉन्फिग मॅप मधनं जर रेफर करायचं असेल तर आता इथे दिसतंय व्हॅल्यू, बट आपल्याला कुठून पाहिजे व्हॅल्यू, कॉन्फिग मॅप मधून. तर व्हॅल्यू फ्रॉम, व्हॅल्यू फ्रॉम कुठून पाहिजे, कॉन्फिग मॅप. तर व्हॅल्यू फ्रॉम कॉन्फिग मॅप की रेफरन्स. ठीक आहे, तर एवढं मोठं लिहिलं जात नाही, व्हॅल्यू फ्रॉम दिस या पद्धतीने, देन खाली कॉन्फिग मॅप की रेफरन्स. एका लाईन मध्ये नव्हतं ते दोन पार्ट्स मध्ये आहे. आधी काय व्हॅल्यू फ्रॉम आणि देन कॉन्फिग मॅप की रेफरन्स. कसं लिहिलेलं आहे ते चेक करा. कॉन्फिग मॅपचा एम कॅपिटल, कीचा के कॅपिटल, आरचा आर कॅपिटल, रेफरन्सचा आर कॅपिटल आणि शॉर्ट फॉर्म्स. अंडरस्टूड. नाव इथे आता आपल्याला काय पाहिजे, व्हॅल्यू फ्रॉम की, की काय असेल पासवर्ड, की काय असेल पासवर्ड. बरोबर आहे. कसं कन्सिडर करायचं, कसं कॉल करायचं समजलं, व्हेरिएबलला कॉल कसं करणार ते समजतंय का. हा, तर की कोणती आहे इकडे, पासवर्ड आहे ना, याची व्हॅल्यू कोणती आहे ऍडमिन. तर जे की आहे ती की इथे आपल्याला लिहायची. क्लिअर. म्हणजेच आता या कीला जी पण व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इथे कॅप्चर केल्या जाईल. कुठे, ऍज अ MariaDB रूट पासवर्ड. अंडरस्टूड. ठीक आहे, तर अप्लाय करून बघू पटापट. आपण यांचं नाव चेंज करून टाकू, पॉड 3 करणार, पॉड 3 करणार. मी पूर्ण नाव चेंज करतोय, कन्फ्युज व्हायचं नाही की सर का बरं करताय तुम्ही. MariaDB ठेवायचं आहे, MariaDB, yes, that's it. And simply we need to push the content in our इथे कॉन्फिग मॅप आपण आतापर्यंत क्रिएट केली आहे का, नाही केली ना. तर याचं नाव डबल होणार आहे का, नाही. तर ठीक आहे, माय इथे नाही आहे ते एरर. ते आता माझ्याकडे भरपूर सारे एक्सटेन्शन अवेलेबल आहे ना, तर कुठला ना कुठला त्यामुळे ते रेड लाईन देत असेल. बट इट्स ऑलवेज आपण काय करतो, स्पेसिफिकेशन स्टार्टिंगलाच लिहितो ना एकदम, तर ते बरोबर लिहिलेलं आहे. सो समटाइम्स यू नीड टू इग्नोर स्मॉल एरर्स. आता तो ऍक्च्युअली एरर कुठल्या तरी दुसऱ्याच याचा असणार आहे, पण इथे दिसतोय. But let's do execute this. Add stateful set
and config map added. Perfect. Now push. सो फास्ट मध्ये आपण याला एक्झिक्यूट करून घेऊ. जोपर्यंत ते पुश होत आहे तोपर्यंत मी इकडे क्लोनची प्रोसेस कंप्लीट करतोय. सो डेटा पुश्ड and here we are now cloning it completed. So cd batch 20, then k capital K test here, and here we are having our stateful set. बरोबर. बट स्टेटफुल सेट मध्ये आपण काय केलंय, व्हॅल्यू रेफर केलेली आहे कुठून, कॉन्फिग मॅप मधून. तर सर्वात आधी आपल्याला अप्लाय काय करावं लागेल, कॉन्फिग मॅप अप्लाय करावं लागेल. ठीक आहे. सो अप्लाय कॉन्फिग मॅप. सो kubectl अप्लाय -f कॉन्फिग मॅप. ठीक आहे. सो कॉन्फिग मॅप अप्लाय करतोय. सर्वात आधी कॉन्फिग मॅप म्हणजे आता सेट झालाय की काय व्हेरिएबल असेल. देन त्यानंतर अप्लाय काय करायचं आपल्याला. आता हे लक्षात घ्यायचं की आपला जो MariaDB आहे, MariaDBचा स्टेटफुल सेट वाला पॉड तेव्हाच क्रिएट होणार जेव्हा त्याला पासवर्ड प्रॉपरली अटॅच होणार. नाही तर होणार का, नाही. आपण ऑलरेडी बघितलेले आहे. हा, तर पासवर्ड अटॅच होतोय म्हणजेच आपला कॉन्फिग मॅप व्यवस्थित काम करतोय. गुड. तर स्टेटफुल सेट आता अप्लाय करू आपण. सो kubectl अप्लाय -f stateful set. Enter. Something my ss काय म्हणतोय, invalid lowercase reference. Something is missing here in the file. So काय मिसिंग आहे ते चेक करू आपण. ऍप/v1च आहे. कॉन्फिग मॅप क्रिएट झालेला आहे, त्याचा इश्यू नाहीये. हा, नाही असं काही नाहीये. तुमचं नाव आणि निकनेम वेगळं आहे ना. ओके. सो जस्ट चेक की काय आपण मिस केलेलं आहे स्टेटफुल सेट मध्ये. काय म्हणताय, हा थोडस चेक करून घ्या. स्टेटफुल सेट my ss is invalid. Okay, my ss is invalid. Why? Why is invalid? This template specification contains env value from config map key reference invalid value. A lowercase subdomain must considered for lowercase alphanumeric character. ठीक आहे, एकदा बघून घेऊ. स्टेटफुल सेट कशा पद्धतीने लिहिले जातं तर एक एक करून चेक करा. सर्व्हिस नाही पाहिजे आपल्याला, स्टेटफुल सेट पाहिजे. मेटा डेटा स्टेटफुल काइंड मध्ये स्टेटफुल सेट प्रॉपर लिहिलेला आहे का, रिप्लेस करून टाका इथे आपल्याकडे. स्टेटफुल सेट. नेक्स्ट आणखी काय पाहिजे, मेटा डेटा लेबल्स आपण यूज केलाय, काय फरक नाही पडणार. मॅच लेबल्स, सिलेक्टर, रिप्लिकास, मॅच लेबल्स. हे नाही, असं काही आवश्यक नाहीये.
सर्व्हिस रिप्लिका सिलेक्टर एकाच लाईन मध्ये आहे, बरोबर लिहिलेलं आहे आपण हे. ठीक आहे. टेम्पलेट, मेटाडेटा, लेबल्स आपण व्यवस्थित दिलेले आहे. स्पेसिफिकेशन टेम्पलेटच्या आतमध्ये कंटेनर, के बरोबर तर आहे. कंटेनर इंडेंटेशनचा इश्यू असू शकतो. सो ट्राय टू रिझॉल्व दोज. ठीक आहे. ओके. सो कॉन्फिग मॅप की रेफरन्स, तर इथेच कुठेतरी काही इश्यू असेल तर एकदा ते चेक करून घेऊ. हा, git add, git commit, -m updated, ओके. कॉन्फिग मॅप पण एकदा चेक करा. कॉन्फिग मॅप मध्ये व्यवस्थित डेटा लिहिला आहे का आपण. कॉन्फिग मॅप पण आपण व्यवस्थित दिलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. सो थोडेफार चेंजेस बहुतेक कशामध्ये तो बोलतोय तर इथे पाथ दिलेला आहे बघा यांनी. स्पेसिफिकेशन कंटेनर ENV मध्ये व्हॅल्यू फ्रॉम मध्ये काहीतरी इश्यू आहे. हां, सो एकदा गिट पुल करू इकडे. ओरिजिन मेन and let's try to apply this. ठीक आहे. आता थोडं समथिंग डिफरंट आलेलं आहे. स्टेटफुल सेट इन्व्हर्जन V1 cannot be handled. Strict decoding error, unknown field, template container ENV value from dot key. हाँ, क्या मतलब. आता कुठे रॉंग केलंय आपण. ठीक आहे. हियर
कॉन्फिग मॅप और एल्स एक काही मिस्टेक केलेली असेल तर आपण बघू. छोटे मोठे काही चेंजेस पाहिजे का ते बघा. कुठे पासवर्ड कॉन्फिग मॅप ते नेम आणि की मध्ये काही एरर नसेल ना. नेम आणि की कुठे नेम आणि की नेम आणि की कुठे नेम हे मारिया डीबी नाही. हे व्यवस्थित आहे. आपला एक कंटेनर ऑलरेडी क्रिएटेड आहे. आपला एक कंटेनर ऑलरेडी क्रिएटेड आहे. kubectl गेट पॉड्स सी म्हणजे ते माय एस एस वगैरे ते व्यवस्थित काम कर. अच्छा माय एस एस सेम नाव होतं तर माय एस एस आपण नाव चेंज केलंय ना आता. हां तर आता तर क्रिएट व्हायला पाहिजे. व्हॅल्यू फ्रॉम मध्ये काहीतरी इश्यू आहे बोलतोय तो. अँड की मध्ये बरोबर तर आहे. ओके सो आय थिंक वी नीड टू चेक. कॉन्फिग फाईल मध्ये नाही सर. ते नेमला आहे ना कॉन्फिग मॅपचे नाव सांगते आणि कीला आहे ना व्हॅल्यू सांगते पासवर्ड म्हणजे नेमला माय पिन आणि कीला पासवर्ड येईल. आणि अजून दुसरं एक ऑप्शन ते आपण केलंय ना की माय एस एस तो डिलीट करायला होते. त्याच्यानंतर स्क्रिप्टला परत रन करायला होते ते आपण खाली ना सगळं खाली कॉन्फिग मॅप तिकडं नेमला अच्छा ओके ओके ओके. एक इश्यू झालेला आता कळलं मला. मी काय दिलेलं कॉन्फिग मॅप की रेफरन्स बट कॉन्फिग मॅपची फाईल कोणती ते मेन्शन नाही केलंय. तर इथे कॉन्फिग मॅपची फाईलसाठी फाईलचं नाव इथे नेम करून मेन्शन करावं लागेल आणि कॉन्फिग मॅपचं माय ॲप 3 द्यावं लागेल. ठीक आहे माय ॲप 3. कॉन्फिग मॅप फाईलचं नाव देणं विसरलेलो आपण. मला क्लिक नाही झालं लवकर. ठीक आहे ओके. सो कॉन्फिग मॅपचं नाव आपण ऍड केलेलं इथे अँड देन इट विल वर्क डेफिनेटली.
कॉन्फिग मॅपचं काय kubectl apply सॉरी API हायफन रिसोर्सेस सी कॉन्फिग मॅपचा वर्जन काय आहे ते चेक करा. स्टेटफुल सेटचा app/v1 आणि कॉन्फिग मॅपचा कॉन्फिग मॅप cmv1 आहे, म्हणजेच व्यवस्थित आपण लिहिलेलं आहे. ओके, तर प्रॉब्लेम असं असू शकतो की हा आता एक्झिक्यूट करत नाहीये ना kubectl apply -f आणि देन stateful set. आता काय एरर दाखवते अगेन fields count value from .name. तर हे इकडे पाहिजे आतमध्ये. ओके, तर इंडेंटेशनचा इश्यू झालेला परत एकदा. तर बघा इश्यू किती छोटे आहेत बट थोडेसे आयडेंटिफाय करताना टाइम लागतो. कारण काय की फाईल लिहितोय आपण, कुठे स्मॉल केस, कुठे अप्पर केस किंवा कुठे असे छोटे मोठे इश्यू जे असणार ना ते तुम्हाला ट्रबल करू शकतात. सो थोडंसं लक्ष द्यायचं. जसं माझं क्लिक नाही झालं, तुम्हाला क्लिक झालं, ते तर थोडं लक्ष देऊन काम करा. आता हे रिझॉल्व्ह झालेलं आहे. सो इंडेंटेशन प्रॉपर झालंय. सो नाव लेट्स चेक पुल ओके. सी झालंय क्रिएट. तर आता इथे क्रिएट झालाय, तर आपल्याला फक्त पॉड क्रिएट झालाय का ते चेक करायचं आहे. जर पॉड क्रिएट झाला असेल तर कॉन्फिग मॅप त्याने प्रॉपरली घेतलं असणार आहे. सो kubectl गेट पॉड्स, येस, परफेक्टली रनिंग माय एसएस दिस 3 थिंग्स. आणि हा इथे काउंटिंग चेक करायचा. हा 0 पासून स्टार्ट होतो. आपण रिप्लिकास किती दिले आहे 3, तर कुठून सुरू झाले त्या 0 1 2. क्लिअर आहे. आधी 0 क्रिएट होणार, देन 1 क्रिएट होणार, देन 2 क्रिएट होणार. ओके, सो इथे आपल्याला दिसत आहेत आणि आपण याचा ऍक्सेस करून बघितला तर आपण कॉन्फिग मॅप आपला प्रॉपर अप्लाय झालेला आहे. जर चेक करायचं असेल तर kubectl डिस्क्राइब आणि पॉड कोणता आहे माय एसएस 0 0 द्या, राईट. डिस्क्राइब. तर इथे तुम्हाला दिसेल की त्याने ऍक्च्युली काय केलेलं आहे. तर इथे बघा कॉन्फिग मॅप दिसतंय. कॉन्फिग मॅपची डिटेल दिलेली आहे आणि एन्व्हायरमेंट कसा पास झाला ते पण दिसेल तुम्हाला. सी हिअर आहे. हा, अँड सेट की पासवर्ड ऑफ कॉन्फिग मॅप माय ॲप. आता याला माहिती नव्हतं म्हणून माय ॲप कोणती फाईल आहे. होऊ शकते कॉन्फिग मॅपच्या तुमच्याकडे 2-3 फाईल्स असेल, पण कॉन्फिग मॅपची फाईल इथे तुम्हाला नेम मेन्शन करावं लागेल, तेव्हाच तो त्या फाईलमध्ये जाणार आणि कॅप्चर करणार. एवढं कळलं? हा, तर तरी सुद्धा आता इथे बघा इथे काय होत आहे, कॉन्फिग मॅप मध्ये सुद्धा हा काय दिसतंय विजिबल आहे पासवर्ड. आता सिक्युअर वे आणखी कोणता यूज करणार आपण, तर सिक्युअर वे आहे आपल्याकडे सिक्रेट्स. काय आहे सिक्रेट्स. तो सिक्रेट मध्ये इथे काय करणार आपण, परत एक फाईल क्रिएट करणार आणि सिक्रेट्स .yml काय करणार आपण, सेम फाईल लिहिणार. अगेन इकडे एपीआय वर्जन मी फाईल क्विकली कॉपी करून घेतोय. ओके, सो सिक्रेट्स हिअर
कॉपी, सेम फाईल असणार आहे, फक्त नाव चेंज करणार आपण. काय असणार, सिक्रेट असणार काही, आणि इथे आपण माय सिक्रेट यूज करतोय. तर इथे आता द्यावं लागेल तुम्हाला काय, स्ट्रिंग डेटा और डेटा, काही फरक पडणार नाही, डेटा लिहिलं तुम्ही तरी चालेल. इफ यू वॉन्ट टू चेक सिक्रेट्स इन Kubernetes, एक्झाम्पल दिलंय का नाही. सो एक्झाम्पल कसं राहणार ते चेक करून घेऊ आपण. सिक्रेट्स क्रिएट कसे करतात तर बघा इथे काय दिलेलं आहे, काइंड सिक्रेट, मेटा डेटा आणि डेटा. ओके, मेटा डेटा आणि डेटा. सो आपण इथे जे स्ट्रिंग डेटा वगैरे यूज करतोय ते नाही लिहिलं तरी चालेल. कळलं का, डायरेक्टली काय लिहायचं, डेटा. नेक्स्ट त्यानंतर काय दिलेलं आहे, सिक्रेट फाईल. आता ते त्यांनी काय दिलेलं, त्यामध्ये एक असा पासवर्ड आहे जो आपल्याला समजत नाहीये. आता इथे जे आहे हे काय दिलेलं आहे आपण, तर हे आहे आपला admin123. काय आहे admin123, तुम्हाला कळतंय का काय ते, नाही. तर हे असते इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. तर पासवर्ड्स वगैरे जे आपल्याला पास करायचे असतात इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये ठेवायचं असेल, पाठवायची असेल Kubernetes मध्ये, तर युजिंग सिक्रेट्स ते पॉसिबल आहे. कळलं का. हा, आता तो इन्क्रिप्टेड पासवर्ड आपण इन्क्रिप्ट केला कसा, ठीक आहे. इन्क्रिप्टेड पासवर्ड आपण तयार कसा केला, तर त्याला यूज करण्यासाठी base64 यूज केला जातो. काय यूज केला जातो, base64 admin123 एंटर. अच्छा, मला गिटहब मध्ये घ्यावं लागेल, याच्यावर नाही चालणार. तर कशाने करावं लागेल, base64. आता ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. इनक्रिप्ट and decrypt using base64. So encrypt and decrypt using base64. तर सिंपल कमांड्स आहे. तुम्हाला कोणत्या कमांड यूज करायच्या आहे, जे इथे तुम्हाला दिसतंय, लिनक्स इको, तुमचा पासवर्ड टाकायचा आणि देन त्याला base64 ने इनक्रिप्ट करायचं. आता ही कमांड मला काय समजून सांगायची गरज आहे का, नाही, खूप इझी आहे ना. हा, सो base64 कुठे होतं आपण, हिअर. सो आपल्याला कशाचं पाहिजे, इको करणार आपण. इको केल्यानंतर डबल कोट्स मध्ये लिहिणार admin123 लिहिणार अँड देन त्यानंतर पाईप देऊन काय लिहिणार, base64. तर एंटर करतोय, बघा आला आहे. तर समथिंग लाईक दिस तुम्हाला इथे पासवर्ड मिळेल. आणि जर मी ठीक आहे, बघा डबल कोट्स मध्ये लिहा, अदरवाइज नका लिहू, तो तुम्हाला सेम नाव देईल, सेम इन्क्रिप्शन देतोय. कळलं, ठीक आहे. तर आता admin123 हे आपल्याला मिळालंय इन्क्रिप्टेड वाला, कॉपी करायचं आणि इकडे पेस्ट करायचं. परफेक्ट आहे. तर आता हा काय झाला, इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये पाठवला तुम्ही. इझी आहे, काय कन्फ्युजन. बट सर आता इथे इन्क्रिप्टेड आहे, बट एखाद्याला माझ्या मॅनेजरला माहिती करायचं असेल, कसं करायचं. सो काही नाही, सेम कमांड लिहायची. कुठे, इथे इको पेस्ट केलं, देन त्यानंतर पाईप लिहिणार, base64 लिहिणार आणि -d लिहिणार, -d टू डिक्रिप्ट. सी admin123 आलाय, इझी आहे ना. हा, तर पासवर्ड जसं इन्क्रिप्ट करून पाठवायचा ती काय यूज करणार आपण, सिक्रेट्स. कॉन्फिग मॅप अशा टर्म साठी यूज करणार, जे व्हेरिएबल्स आहेत आपल्याला पाठवायचे त्यांच्यासाठी नॉर्मल वाले. बट पासवर्ड टाईप असेल, पासवर्ड किंवा सेन्सिटिव्ह डेटा असेल, तर तो कुठून जाणार, इन्क्रिप्ट करून सिक्रेट्स थ्रू. समजलं, ओके, व्हेरी गुड. आता सर कॉन्फिग मॅप वरून आपण इथे रेफर केलेलं आहे, बट आता आपल्याला करायचं कुठून आहे,
सिक्रेट्स वरून. तर इथे सेम आता इथे काय करणार, कॉन्फिग मॅप की रेफरन्स आहे तर याला आपण हटवून टाकणार आणि इथे काय देणार, व्हॅल्यू फ्रॉम सिक्रेट की रेफरन्स. दॅट्स इट. सिक्रेट की रेफरन्स. आता सिक्रेट कीचं नाव काय, माय सिक्रेट्स आहे ना. हा, माय सिक्रेट्स इथे पास करा. अँड देन की काय आहे तर की पासवर्ड आहे. इझी. आता याला तुम्ही अप्लाय करून बघा. आता हा पण एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, पॉट क्रिएट व्हायला पाहिजे. म्हणजेच काय होईल की हा पासवर्ड त्याने कॅप्चर केला आहे. अदरवाईज आपला MariaDBचा कंटेनर क्रिएट होतो का, नाही होत. तर हे पण आता आपण एक्झिक्यूट करून बघून घेऊ. git add. सो इनक्रिप्ट डिक्रिप्ट कसं करतो आपण हे नॉर्मली बेस 64 ने समजलं. हा, हे मी आता पण यूज करतो माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये छोट्या मोठ्या. git commit -m डबल कोट मध्ये सिक्रेट फाईल ऍडेड. Perfect. So now try this too. Git pull origin main. पुश नाही केलं अजून यांनी. अच्छा, कमिट केलंय फक्त. git push origin main. तर किती चेंजेस केले आपल्याला समजलं तुम्हाला. कॉन्फिग मॅप की रेफरन्स, सिक्रेट की रेफरन्स. ओके. पुश करायला एवढा वेळ लावतोय हा. Okay, so here now we are able to pull the content and simply आपल्याला सर्वात आधी काय अप्लाय करावं लागेल, सिक्रेट्स ला अप्लाय करावं लागेल. सो kubectl apply -f secrets अच्छा सर्विस आणि सिक्रेट SC secrets secrets in version v1 cannot be handled strict decoding unknown field data. अच्छा, unknown field data. डेटाचा D कॅपिटल आहे का. ओके, इथे स्मॉल पाहिजे. परफेक्ट. ठीक आहे, डेटाचा D स्मॉल पाहिजे. माझ्याकडे कॅपिटल लिहिलेला मी. हा, आपल्याला आणखी चेंज करायचं आहे स्टेटफुल सेटचं नाव. ठीक आहे, विथ सिक्रेट असं काहीतरी देतो मी. MySS सिक्रेट्स, नाहीतर ते नाव पण डुप्लिकेट झालं असतं. कमिट ओके. सो कळलं कसं लिहायचं, कन्सेप्ट काय आहे समजलं, काय कन्फ्युजन होईल काही इथे. पूर्ण लिहायचं. कॉन्फिग मॅप एक फाईल तुम्ही आज बघितली आहे आणि एक सिक्रेट फाईल एक बघितली आहे. स्टेटफुल सेट एक तुम्ही बघितलेलं आहे. इनफ. ओके, तर सिम्पली प्रॉपरली त्याला एक्झिक्यूट करून बघा. अँड देन आता याच्यात समोर जे नवीन टॉपिक्स होणार ना ते थोडेसे लेंदी टॉपिक्स आहेत.
आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. सिक्रेट क्रिएट झालाय. ओके, सिक्रेट क्रिएट झाल्यानंतर आपली रिक्वायरमेंट काय आता अप्लाय करायचं कुणाला, स्टेटफुल सेटला. सो स्टेटफुल सेट पण अप्लाय झालेला आहे. तर kubectl गेट पॉड्स बघा, माय सिक्रेट्स वाले पॉड्स क्रिएट झालेले आहेत, म्हणजे सिक्रेट वाला जो पासवर्ड होता तो प्रॉपर अप्लाय झाला. काय कन्फ्युजन नाही. तर इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये कसं पाठवायचं ते समजलं. काय इथे हो, की तुमचे वेगळे असायला पाहिजे. इथे तुम्ही लिस्ट द्या ना, तर कीज वेगळे असेल तर तुम्ही प्रॉपरली कुठलाही पाठवू शकता. आपण रेफर कसं करतोय, युजिंग की करतोय ना. इथे आता की कोणती आहे, पासवर्ड की आहे, याच्या खाली तुम्ही दुसरं लिहा. लेट्स कन्सिडर करा नेटफ्लिक्स. ठीक आहे, नेटफ्लिक्सला इथे पासवर्ड टाका तुम्ही समथिंग असा. मग देन तुमची इथे की काय असणार, नेटफ्लिक्स. तर तिथून फक्त नेटफ्लिक्स वालाच कॅप्चर करेल कॉन्फिग मधून, सिक्रेट्स मधून. बाकी डेटा तू इग्नोर करणार. कळलं. जिथे जिथे जो डेटा तुम्ही कॉल करणार त्या डेटाला तू रेफर करत चाल. समजलं. फक्त फाईलचं नाव व्यवस्थित द्यावं लागेल तुम्हाला प्रत्येक वेळेस. क्लिअर आहे. आता तुम्हाला इथे कसं कॉल करायचं, तर होऊ शकते परत एखादा तुम्हाला इकडे एन्व्हायरमेंट पास करायचं आहे, तर अगेन तुम्ही इथे एन्व्हायरमेंट पास करणार या पद्धतीने. ठीक आहे. आणि इथे आता हा पासवर्ड वरती लिहिलाय ना, तर इथे कोणता येणार, नेटफ्लिक्स येणार, समथिंग लाईक दिस. समजलं. बट हे कसं आहे, आता हे वेगवेगळे असायला पाहिजे. नेटफ्लिक्स अंडरस्कोर पासवर्ड असं राहणार आहे. ठीक आहे. आणि देन तुम्ही इथे काय देणार, नेटफ्लिक्स देणार. कळलं. तर नेटफ्लिक्स साठी नेटफ्लिक्सचा पासवर्ड सिक्रेट की मधून जाणार. ओके. तर मल्टिपल याचे तुम्ही पासवर्ड इकडे लिहून ठेवा आणि इथे रेफर करत चला इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. ओके. हा, बट काय होतंय आता, हे सिक्रेट्स वगैरे इथे असे स्टोअर केले जात नाही, खूप कमी केले जातात. आपल्याकडे AWS जर तुम्ही यूज करताय तर AWS सिक्रेट मॅनेजर सर्व्हिस आहे. AWS सिक्रेट मॅनेजर ही सर्व्हिस यूज केली जाते. तर तुम्ही एक्सप्लोर करा. सिक्युअर सर्व्हिस डिझाइन टू स्टोअर, मॅनेज अँड रोटेट सेन्सिटिव्ह डेटा. ओके. अँड सच ॲज डेटाबेस क्रेडेन्शियल्स, API keys, auth tokens throughout their life cycle. तर AWS सिक्रेट मॅनेजर. आणखी HashiCorp यूज केलं जातं. तुमचे आर नॉट इमेज बट ऑल. सो दिस इज आय एम युजिंग actually a credentialized identity based security tool designed to securely store, manage and control access to your secrets आहे. तर हे दोन टूल्स तुम्हाला सिक्रेट मॅनेज करण्यासाठी हाय लेवलवर यूज करावे लागणार. जर स्पेसिफिकली AWS असेल तर AWS सिक्रेट मॅनेजर, बट इन ओव्हरऑल असेल, मल्टी क्लाउड असेल तर तुम्ही यूज काय करणार, HashiCorp Vault. क्लिअर. ओके. सो आजसाठी इथेच थांबूया, बघू द्या. फक्त सेन्सिटिव्ह डेटासाठी यूज करायला असतो.